नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण भाव नदी पर्यंत व्हिडिओ केला. संभाजी भाव नदी, त्या भाव नदी पासून आपण पुढे आलोय. पुढच्या रोडचं काय काय झालंय ते आपल्याला बघायचंय, कारण हा मधलाच पॅच सगळा अर्धवट कामं झालेला आहे. आता या व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलं की तिकडे डोंगर फोडण्याचं काम चालू आहे. तिथून पुढे ब्रिजला ही कनेक्टिव्हिटी होणार आहे. कदाचित आवाजाला खूप डिस्टर्बन्स आला असेल, कारण ते फोडण्याचा आवाज जोरात चालू आहे. आणि इथे मात्र आता रस्त्याची कंडिशन आपल्याला बघायची आहे, पण बहुतांशी ज्या ठिकाणी कामं झालेली नाहीत तिथे रस्ता सगळा खराब असणार आहे, कारण तो मागच्या वेळी सुद्धा खराब कंडिशन मध्येच होता. आता तर पाऊस पडलाय त्यामुळे ते आणखीन त्याची अवस्था वाईट असणार आहे. पण जिथे पॅच झालेले तिथे मात्र काही प्रश्न नाहीये. बऱ्यापैकी पॅचेस झालेत, पण जे खराब होतं काम, जिथे झालेलं नव्हतं काम, तिथेच फक्त आता आपल्याला जरा बघायचंय. इथे उजवी बाजू जी आहे ती आता बंद ठेवली आहे. डावी बाजू चालू आहे, दोन्ही लेन. त्या एकाच बाजूने ट्रॅफिक असणार आहे. उजव्या बाजूला काय झालं माहिती नाही, मध्ये काम अर्धवट राहिलंय. तिथे रस्त्यावर पाणी काय काय ठिकाणी साचलंय, तिथे जरा सावध राहा, कारण गाडी एकदम तिथे स्पीड होते, स्पीड मध्ये असेल. हा बघा, इथे उजव्या बाजूचा डोंगर आता फोडण्याचं काम झालंय. तिकडच्या बेसचं काम सुरू आहे, म्हणजे ती बाजू जी आहे त्याचं काम अजून झालं नाही. हे आता इथे ट्रॅफिक तुम्हाला दिसत असेल ब्लॉक झालेलं, आणि एकच छोटा रोड चालू आहे, आणि एका वेळेला माझ्या अंदाजान एकच वाहन जाईल इतपतच तो रोड आहे, त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक ब्लॉक आहे. काही काही ठिकाणं अशी झाली आहेत की तिथे एकदम अरुंद रस्ते झालेत आणि दोन गाड्या ऍट ए टाइम पास होणं तिथे अशक्य आहे. त्यात असे मोठे ट्रक वगैरे असले तर मग तिथे ते गाडी पुढे नेणं कठीण जातं. इथे उजव्या हाताला डोंगर फोडून झालाय बऱ्यापैकी, पण अजून खाली बेस वगैरे काहीच झालेला नाही, त्याचं काम चालू आहे. आणि पुढे पण माझ्या अंदाजान काहीतरी काम सुरू असणार आहे, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक इथे मध्ये ब्लॉक झालंय. थोडं पुढे गेल्यावरती मी परत व्हिडिओ सुरू करतो. इथे सुद्धा हा रस्ता बघा एकदम खाली आलाय कॉन्क्रीटचा संपल्यावर. रात्रीचा प्रवास करतात त्यांनी मात्र खूप म्हणजे खूप काळजी घ्यायची. हे समोरनं ट्रॅफिक आहे, पण आमची लोक तिथे आता घुसलेली आहेत, त्याच्यामुळे आणखीन ब्लॉक होतोय. आता टेम्पोवाला एक समोर आहे, तो मध्येच घुसलाय. हा बघा, हा जो पुढचा टेम्पो आलाय त्याच्या पुढे तो उजव्या बाजूला तिथे घुसलाय आणि आता पाठी आणतोय आणि थांबा म्हणून सांगतोय. पण हे स्वतःच थांबला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता. तर यांना सांगायला गेलं की लगेच राग येतो, डोळे वाटारतात. समोरनं गाड्या येताना दिसतायत, रस्ता काम चालू आहे हेही दिसतंय, पण तरी आपलं घोडं दामटत पुढे जायचं. ते बघा, तेवढ्यामुळे ते सगळं ट्रॅफिक एका साईडचं ब्लॉक झालं. अदरवाईज काय आहे, दोन गाड्या जातील एवढा रस्ता आहे इथे, पण हे जे असे मध्ये घुसले त्यांच्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक झालं. पण इथे पूर्ण चिखल आहे, एकदम पूर्ण. हे पावसामध्ये पाऊस पडत असताना जे ट्रॅव्हल करणारे या रोडला खूप म्हणजे खूप सावकाश चालवायचे. तिथे आता बऱ्यापैकी डोंगर फोडायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे पण काय झालंय, दरडी कोसळून खाली आले आहेत. कारण ते मागच्या वेळेला बघितलं होतं पण असे अर्धवट फोडून ठेवलेले होते डोंगर, आणि आता पाऊस पडल्यामुळे सगळी माती खाली घसरून आली आणि सगळा चिखल रस्त्यावरती काढलेला आहे. गाड्या मस्त कलर होऊन निघणार आहेत. आपल्याला माहिती असेल
हे जंगली प्राणी असतात ते चिखलात लोळतात आणि तो सगळा चिखल अंगावरती वाळवतात. त्याच्यामुळे ते त्यांचं शरीर थंड राहायला मदत होते. आता या गाड्यांना सुद्धा आपण अशी चिखलाची अंघोळ घालतो, गाडी थंड राहायला मदत होईल. काहीतरी परवा एक मी अशी पोस्ट बघितली, त्याने टेम्परेचर वाढल्यामुळे गाडीला पूर्ण चिखलाचा लेप दिला होता. पूर्ण गाडी चिखलाने माखून टाकली. याची त्याची मर्जी. आता इथे आपल्याला नॅचरल लेप मिळतोय, तो काढून घेऊया. फक्त घरी जाऊन गाड्या धुवा. ते मात्र धोकादायक आहे. उजवा भाग हा डोंगर बघा सगळा, बरेच खाली दगड बिगड आलेले, त्यामुळे इथे काळजी घ्यावी. याने मशीन झाकूनच ठेवलं म्हणजे हा बहुतेक पावसाळ्यात हातच लावणार नाहीये कामाला. इथे बघा अर्धा डोंगर दगड आहे आणि वरती माती आहे. कोकणामध्ये अनेक ठिकाणी अशी वेगळी वेगळी वैशिष्ट्ये तुम्हाला बघायला मिळतील. काही ठिकाणी पूर्ण दगड, काही ठिकाणी पूर्ण माती, काही ठिकाणी माती आणि दगड मिक्स. इथे बघा सगळा खाली दगड आहे आणि वरती माती आहे. इथे गाड्या का उभ्या राहिल्या आहेत, काहीतरी चालू आहे का काम. कदाचित इथे सुद्धा ट्रॅफिकचा इश्यू झाला असेल, काहीतरी तिकडच्या भागात काम चालू आहे. त्यामुळे एकच बाजू चालू आहे आणि त्याच्यात सुद्धा अर्धा भाग बंद आहे. त्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक झालं होती. आता इथे परत झालेलं आहे, काम चालू आहे, त्याच्यामुळे बहुतेक ट्रॅफिक तिथे ब्लॉक होतंय. हा जो पॅच आहे आता बघतोय आपण एकदमच वर्स्ट झालेला आहे. पूर्ण चिखल सगळा आणि रस्ता अरुंद आहे तसं बघायला गेलं तर. त्यांच्या नशिबान समोरनं वाहनं नाहीये, त्याच्यामुळे ते घुसतायत मध्ये. पुढच्या वाहनांना बहुतेक थांबवून ठेवलेलं असावं, एकच बाजू ओपन करून दिली. त्यामुळे आपण पण जरा चान्स घेऊन पुढे जाऊया. इथे ब्रिजचं काम चालू आहे अजून. आणि इथे आता जर आपण बघितलं ना तर कुठेही ट्रॅफिक पोलीस नाही किंवा ठेकेदाराची माणसंही काम करत नाही. वास्तविक ठेकेदाराच्या माणसाने एक साइड थांबवून दुसरी साइड क्लिअर करा, काही वाहनं गेली की दुसरी साइड परत चालू करा, पण इथे तसं कोणी काही करत नाही. हा इथे थोडा खपला आहे असं दिसतंय एकंदरीत. त्याचा ट्रक वर चढत नाहीये. टायरचा पण वास येतोय सगळा. त्याची अवस्था जरा बिकट झालेली दिसते. टायरचा वास मला आता अजून इथे येतोय आपल्या गाडीमध्ये. हा इथला भाग जो आहे हा सगळा एकदम म्हणजे एकदम खराब आहे. तर त्याच्याशी जर कोण ऍम्ब्युलन्स वगैरे घेऊन आलेला असेल आणि सिरियस पेशंट असेल तर त्याची अवस्था काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. इथे बघा सगळा चिखल आणि राडा यांच्या मारेने. समोरनं कोण दिसत तर नाहीये, पण काय गाडी पुढे नेण्यात पण पॉइंट नाही आणि दुसरे इकडे तिकडे करायला काही स्कोप पण नाहीये इथे. थोडे चिखल असतो, जरा इकडे तिकडे काय झालं गाडी चुकून स्लिप झाली तर काय होईल याची गॅरंटी नसते. या गाड्या तिकडच्या गाड्या खालून येत आहेत वाटतं. आपल्याला पुढे जायला काय चान्स आहे का इथे? आहे. काय तो मध्येच एक मग खालनं तिकडनं कुठून आला कोणास ठाऊक. बाकीच्या गाड्या इथनं समोरनच येतात आपल्या.
त्याने तिकडनं बहुतेक घुसवली गाडीमध्ये कुठून तरी. पण मजा आहे, एक वेगळा अनुभव असं म्हणायला हरकत नाही चिखलात जाण्याचा. त्याशिवाय तुमचं स्किल पण तुम्हाला वापरता येणार नाही. नुसते प्लेन रोड असतात, त्याच्यापेक्षा हे रोड असतात त्याच्यावरनं जायला मजा वाटते. 2-4 मनातल्या मनात शिव्या पण देता येतात. फक्त वाहनधारकांना सांगेन, जरा काचा वर ठेवा. काय पलीकडची गाडी असते, चुकून खड्ड्यात चाक गेला आणि फाटकन चिखल उडवला तर सगळा हात येईल. काचा बंदच ठेवा चिखलात जाताना. आता आपण इथे एक हर्डल करतोय, हर्डल म्हणतात ना तशी चालू आहे, आणि सही सलामत त्यातनं आपण बाहेर येतोय. हेही नसे थोडके, तो मागाचा ट्रकवाला बसवाला इथनं आत शिरला, त्या नवीन रस्त्यावरनं नेलीन गाडी त्यानं. आपण आता इथे जे येतोय हा उक्षी फाटा म्हणतात त्याला. इथून डावीकडे तुम्हाला उक्षीला जायला रस्ता आहे, म्हणजे तिथूनच तुम्ही गणपतीपुळे, रत्नागिरी दोन्ही ठिकाणी जाऊ शकता. इथे खाली पूल आहे, त्या पुलावरनं पलीकडे तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता. मजगाव रोड म्हणजे विमानतळ मार्ग जो आहे त्या मार्गाने तुम्हाला रत्नागिरीत येता येतो. हे आता जे काय एकंदरीत आपण बघतोय चित्र, त्याच्यापेक्षा तो रस्ता केव्हाही तुम्ही प्रेफर करा. किंवा मागचे काही व्हिडिओ त्याच्यामध्ये एक मी संगमेश्वर पासून शास्त्री पुलापासून जाकादेवी मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाचा वापर करा, म्हणजे तुम्हाला रत्नागिरीत तिथनं पटकन येता येईल. तर हा इथे आता डाव्या हाताला जे छोटे टपऱ्या दिसत आहेत, आता या गाड्या तिकडे वळल्या, ते त्या रोडने रत्नागिरीत जाणार. इथे डाव्या हाताला ती दरड कोसळलेली होती, त्यामुळे तो तिकडचा भाग बंदच ठेवलेला आहे अजून, तो अजूनही सुरू नाही केलेला. काय एकच बाजू चालू आहे. हा मधला पॅच चांगला आहे, त्यामुळे काय प्रश्न नाहीये. कस्तुरीच्या इथे परत काम सुरू आहे, त्यामध्ये जी गावं आहेत जिथे फ्लायओव्हर व्हायचे त्या ठिकाणी कामं सुरू आहेत, तिथे अपडेट देतो तुम्हाला गेल्यावर. पण इथे आता मधल्या पॅचचा काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित आहे. फक्त साईड वगैरे बघा, पाणी बऱ्याच ठिकाणी जिथे साठलेलं असेल तिथे मात्र जरा सावध राहा, कारण पाण्यात दगड वगैरे असेल तर कळणार नाही तुम्हाला. हा जो रस्ता आहे ना इथे डेंजरस आहे बघा. हा बघा, आता इथे आपण एवढा खाली गेलो, म्हणजे तो रस्ता त्यांनी पुढे कनेक्टच केलेला नाही. सिमेंटचा भाग जिथे संपला तिथे उभा कट जो असतो तो तसाच सोडून दिलाय. अनेक जण या रस्त्यांमध्ये आपटलेले आहेत, मी स्वतः बघितलेले दोघांना असे आपटलेले. त्यावेळी चिखल दिसला कॉन्क्रीटच्या रोडच्या पुढे पुढे व मध्ये, गाडी एकदम तिथे स्लो करा. समोरची गावातली दृश्य बघू शकता तुम्ही, म्हणजे पाऊस पडून गेल्यावर लगेच कशी तरतरीत होतात झाड. ऍम्ब्युलन्स वाला चाललाय, दोन्ही लाईट लावून का चाललाय माहित नाही, गाडीला प्रॉब्लेम दिसतो काहीतरी. तर निसर्ग बघा लगेच बहरतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आपण फिरतो त्यावेळी असे मलूल पडल्यासारखी झाडं वाटतात, किंवा तजेला नसलेली झाडं. पाऊस पडला लगेच एकदम ग्रीनरी दिसायला सुरुवात होते, एकदम हिरवळ आणि स्वच्छ वातावरण वाटायला लागतं.
आता इथे माझ्या अंदाजान फ्लायओव्हरचं काम चालू आहे, त्यामुळे इथे परत आता डायव्हर्जन दिलं आणि थोडस माझ्या मते पुढचं काम कच्चा रस्ता असणार आहे. मागच्या वेळी होता, आता बघूया काय केलंय. ब्रिजचं काम चालू होतं तिथे. इथे सुद्धा त्या ब्रिज वरती काम अर्धवट आहे बहुतेक. हा सुद्धा मगाशी जो स्पॉट सांगितला तसाच आहे. सिमेंटचा रस्ता संपला आणि एकदम कच्चा रस्ता सुरू झाला. तिथे जो सिमेंटचा रस्ता संपतो तो तसाच सोडून दिलेला आहे. तो उभाच्या उभा तिथे कट येतो. त्या ट्रक वरनं तुम्हाला अंदाज येईल तो कसा खाली जातो तो बघा तेव्हा. तरी थोडासा इथे भराव आहे, त्याच्यामुळे एवढं नाहीये, जरासच आहे. या गावात नुसतं वळण बघा, हे पहिलं होतं तसंच ठेवलंय. थोडा डाव्या बाजूने आतनं सरळ घेता आला असता असं मला वाटतंय. सोनगिरी गाव, पण इथे तसाच ठेवलाय रस्ता. इकडची डावी बाजू पण झालेली आहे, पण अजून ओपन नाही केलेली. तर इथे परत जरा ट्रॅफिक ब्लॉक दिसतंय. काम चालू दिसतंय रस्त्याचं, फोडणं वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे बहुतेक एकच बाजू चालू आहे, एक लेन चालू आहे. इथला सुद्धा बऱ्यापैकी डोंगर फोडलेला आहे. आता आपण परतुरी जवळ येतोय, परतुरी गावाजवळ. डोंगर आता इकडनं फोडून तिकडे बेस करण्याचं काम हळूहळू सुरू होईल. इकडे डाव्या हाताला काय दिसतंय, पिलर्स टाकलेत, म्हणजे इथे फ्लायओव्हरचा बहुतेक परसुरीचा फ्लायओव्हर आहे. पुढे आता परसुरी गाव आहे, त्याला फ्लायओव्हरनी कनेक्ट, तो गावाच्या तिथनं वरनं जाणार फ्लायओव्हर. इथे माणसं उभी आहेत त्यांची, एक साइड सोडतात, एक साइड थांबवतात. मला चांगले वाटलं. हा, इथे हा परतुरी आला, आपण परतुरीचा फाटा आला. डाव्या हाताला दिसतो तो परतुरीचा ब्रिज. हा पूर्ण फ्लायओव्हर व्हायचा आहे आणि आपण फ्लायओव्हरनी वरती जाणार, त्याचं आता हे काम चालू आहे. डाव्या साईडला भराव घातला म्हणजे डाव्या बाजूचा भाग ते आधी करणार आहेत, डावी बाजू. पण ह्या पावसाळ्यात काय खरं नाहीये, एवढं नक्की आहे. हे जस्ट आता प्री मान्सून आपण म्हणतो याला. केरळमध्ये आज पाऊस दाखल झाला, म्हणजे मान्सून दाखल झाला अशी बातमी आहे. याचा अर्थ इकडे रत्नागिरीमध्ये यायला मंथ एंड होईल. मंथ एंडला साधारण अपेक्षित आहे, 5 तारखेच्या आत, 5 जूनच्या आत. इथे परत बघा, हा दगड वेगळ्याच रंगाचा आहे, तांबूस कलर आहे. जरा याला पुढे जाता आलं तर बरं होईल, समोर नको यायच्या आत. तेवढ्या 2 गाड्यांना आपण पाठी टाकलं म्हणायचं. हा बोर्ड लिहिला इथनं डावीकडे परतुरीला जायला रस्ता आहे, इथूनही तुम्ही रत्नागिरी जाऊ शकता. उक्षीचा मगाशी जो मार्ग दाखवला त्याच्यात थोडं पुढे हा रोड बाहेर पडतो.
आता हे आपण कोळंबे गावात आलो. इकडे कोळंबे अशी माझ्या अंदाजाने 2-3 तरी असतील गावं. 2 तर माहितीच आहेत मला. एक पावस रोडचा कोळंबे आहे आणि हे दुसरं कोळंबे इथलं. त्या मस्त डेकोरेट झालेल्या गाड्या दिसत आहेत रस्त्यात मध्ये. फणस वगैरे विकायला आलेले आहेत. आंबा फणस. कोकणचा मेवा. पूर्वी करवंद, फणस, आंबा आणि त्यात सुद्धा रायवळ आंबा जास्त. आता रायवळ आंबा दिसतच नाही कुठे. पूर्वी खेडेगावात माम्या यायच्या. हे सगळेजण त्यांना मामीच म्हणायच्या. ते मामी हे नातं. अशा पद्धतीने ते हाक मारली जायची. गो मामी काय चाललंय असे म्हणण्याची त्यावेळेची पद्धत होती. त्यांच्या परडीमध्ये ते हा सगळा मेवा घेऊन यायच्या. रायवळ आंबा, हापूस आंबा. पण जास्त करून आम्ही बघितले रायवळ, त्याच्यानंतर काजू बिया, काजू असायचे, काजू घर. इथे हा ट्रकवाला का मध्येच थांबला, पुढे जाऊन सांगतोय पण काय खरं नाही, तो चढत नाही काय समजत नाही. अशा वेळेला मागच्या गाडीची उदास होते. तो जा म्हणून सांगतोय पण जाणार कसं समोरनं गाड्यात म्हटलं. अरे बापरे, त्याला चढवता येत नाहीये. तो थांबायला सांगतो सगळ्या पाठीमागे. ह्या मोठ्या गाड्यांना हा मेजर प्रॉब्लेम आहे. फुल लोडेड गाड्या असतात आणि असे चढ त्याच्यात जो चिखल आहे ना, त्यांच्या चाकाला खाली टायरला ग्रीपच मिळत नाही आणि त्या सरकायला सुरुवात होते. पाठीमागनं जी वाहनं असतात त्यांनी जरा कॉशियस राहा. एक सेफ डिस्टन्स ठेवा त्यांच्या पाठीमागे. तर हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. आतापर्यंत आपल्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.